लेट्स स्टार्ट एक्झाम्पल नंबर 4. इक्वेशन आहे 5m - 3n = 9 3 आणि m - 6n = -7. आता इथे सुद्धा तुम्ही दोन प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. इथे आहे 5, ओके, इथे आहे फक्त m. मग तुम्ही काय करणार, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5 करणार. ठीक आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, म्हणजे तुम्ही काय करणार, मग आता सबस्ट्रॅक्शन करणार. मग 5 - 5 काय होणार आहे, तुमचं उत्तर येणार आहे 0. त्यावरून तुम्ही यांची किंमत काढू शकता. आता इथे बघा, इथे आहे 3 आणि इथे आहे 6. ओके, तुम्ही काय करणार, इक्वेशन 1ला इंटू 2 करणार. ओके, इंटू 2 केलं तर इथे काय येणार, तुमचं 3 2 जा 6. हा -6 आहे, -6 आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, इथलं साईन चेंज करायला लागेल. इथलं साईन चेंज करण्यासाठी तुम्हाला परत काय करायला लागणार आहे, सबस्ट्रॅक्शन केली तर मायनसचं होणार प्लस. ओके, मग 3n कॅन्सल होणार, त्यावरून तुम्ही एमची किंमत काढू शकता. ओके, तर मी काय करते आता, इक्वेशन नंबर 2ला 5ने मल्टिप्लाय करते. ओके, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. ओके, वी गेट काय मिळेल मग आपल्याला, 5m - 5 6 30n. ओके, 7 5 35. ओके, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. ओके, इक्वेशन 3. आता काय करणार, इक्वेशन 3 इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 काय करू आपण, इक्वेशन 3 मधून सबस्ट्रॅक्ट करू. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3. ओके, देअरफॉर काय आहे 1 इक्वेशन, 5m - 3n = 9. आणि थर्ड काय आहे तर 5m - 30n = 35. आपल्याला आता सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. ओके, मग इथे सगळी साईन काय होणार तुमची, चेंज होणार. प्लसचं होणार मायनस, मायनसचं होणार प्लस, प्लसचं होणार मायनस. ओके, आता बघा, हा आहे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह कॅन्सल, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं इथे 0. आता हा -3n आहे आणि +30, म्हणजे काय करणार तुम्ही, वजाबाकी काय येणार, 30 - 3 किती, 3n. ओके, +3n = एक पॉझिटिव्ह आहे इथे एक